बघा, एका नळाचा व्यास दुसऱ्या नळाच्या दुप्पट आहे. जर लहान टाकी 36 मिनिटात भरत असेल, म्हणजे लहान टाकी याचा अर्थ लहान व्यास असलेला जो नळ आहे तो टाकी 36 मिनिटात भरत असेल, तर दोन्ही नळ टाकी किती वेळात भरतील? एखादा शब्द वजा करून परीक्षार्थ्यांची मन गोंधळात टाकणे किंवा एखादा शब्द ऍड करून परीक्षार्थ्यांची मन गोंधळवणे हे सत्र स्पर्धेचं प्रथम पासून चालत आलेलं आहे. बघा, हे नळ आहेत दोन. लक्ष द्या, हे नळ एक आणि नळ दुसरा. हा एक नळ आणि हा लेकरांनो दुसरा नळ. गणित काय म्हणते की एका नळाचा व्यास दुसऱ्या नळाच्या दुप्पट, म्हणजे या नळाचा व्यास याच्या दुप्पट. दुसऱ्या नळाचा व्यास जर का एक असेल तर या एका नळाचा व्यास दुसऱ्या नळाच्या दुप्पट, म्हणजे एकची दुप्पट दोन. गणित म्हणते जर लहान टाकी 36 मिनिटात भरत असेल, एक शब्द वगळल्यामुळं लहान टाकी आणि मोठी टाकी आहे का बाबा दुसरी कोणती, हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. जर लहान व्यास असलेला नळ, हे दोन शब्द पाहिजे होते. जर लहान व्यास असलेला नळ टाकी 36 मिनिटात भरत असेल तर दोन्ही नळ टाकी किती वेळात भरतील असा प्रश्न विचारला. लहान व्यास असलेला नळ म्हणजे ज्याची लहान क्षमता, याचा अर्थ हा दुसरा नळ. टाकी जर का 36 मिनिटात भरतो, गुणोत्तर स्वरूपामध्ये ज्याची कॅपॅसिटी 1 आहे तो टाकी 36 मिनिटात भरतो. टाकी भरण्याचं गुणोत्तर ज्याचं 2, अर्थात याच्या दुप्पट व्यास असलेला हा पहिला नळ. आता दुप्पट व्यास असलेला म्हणजे जास्त वेगानं पाणी टाकी भरण्यासाठी सोडणार. व्यास मोठा असलेला नळ मोठी धार सोडतो. याला जर 36 मिनिटं लागतात तर याला अर्थातच 18 मिनिटं लागतील. हे मिनिटाचं गुणोत्तर लक्ष द्या. गुणाकार व्यस्त रूपामध्ये ही कार्यक्षमता नोंदावी लागते. जेव्हा दोन्ही नळांच्या कार्यक्षमता प्रश्नामध्ये दर्शवलेल्या असतात तेव्हा खास करून असे प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र अंशस्थानी दर्शवल्या कार्यक्षमतेचा गुणाकार असतो आणि छेदस्थानी दर्शवल्या कार्यक्षमतेची लेकरांना बेरीज असते. हे सूत्र पक्क लक्षात ठेवा. म्हणजे करायचं काय तर 18 गुणिला 36 भागीला 18 अधिक 36. पुढे चला, 18 गुणिला 36 छेदस्थानी बेरीज 54 येते सर. 18 3 54 होतात आणि 3 गुणिला 12 36 होतात. 12 मिनिटे एवढा अवधी लागेल. जर का दोन्ही नळ सुरू केले तर ती दोन्ही नळ 12 मिनिटामध्ये ती टाकी भरतील. प्रश्न विचारला होता की दोन्ही नळ टाकी किती वेळात भरतील, त्याचं उत्तर 12 मिनिटे. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.